जमीन मोजणीच्या आधुनिकीकरणाचं एक फार महत्त्वाचं पाऊल हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होत आहे आणि त्याच्यामुळे स्वामित्व योजना ही जी माननीय मोदीजींच्या माध्यमाने 2021 मध्ये 21 एप्रिल 2021ला जाहीर झाली, त्याच्या माध्यमाने देशातल्या सर्व ग्रामीण भागातल्या जमिनींचं ड्रोन आणि त्याचबरोबर कायदेशीर कागदपत्रांच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली। आपल्याला सगळ्यांना हा अनुभव आलाच असेल की मागच्या काळांमध्ये अधिकारी गैरहजर राहिले किंवा अधिकारी तारखांवर तारखा देतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडची जी मोजणी व्हायची आहे ती मोजणी प्रलंबित होत होती। त्याचबरोबर जमिनीवरचे बेकायदेशीर अधिकार किंवा बेकायदेशीर पद्धतीने कब्जा घेण्याचं काम होत होतं। स्वामित्व योजनेच्या माध्यमाने जो खऱ्या अर्थाने गरीब शेतकरी आहे, जो महाराष्ट्र ग्रामीण भागामधला एक महत्त्वाचा घटक म्हणून सातत्याने राबत असतो, अशा व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम हे या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने होणार आहे। आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात काम करणाऱ्या केंद्र शासनाने घेतलेलं आहे। राज्य शासनाच्या सहकार्याने या माध्यमाने आपण जवळपास ग्रामीण महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी हे ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे होणार आहे। ठाण्यामध्येही उद्या या ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप होणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं न्याय मिळवून देण्याचं काम होईल। त्याचबरोबर आदिवासी भागांमधले जे आदिवासी बंधू भगिनी आहेत त्यांनाही त्यांच्या जागेवरचा अधिकार मिळवून देण्याचं काम या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने भेटणार आहे। कलेक्टर ऑफिसवाले देतील। माननीय फडणवीस साहेब या कार्यक्रमाला, स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या इकडे प्रॉपर्टी कार्ड्सचं वाटप हे होणार आहे। 12:30 वाजता मोदीजींचा संवाद हा लोकांबरोबर होणार। त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये या ई प्रॉपर्टी कार्डचा वाटपाचा कार्यक्रम होईल। त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपले राज्याचे मंत्री माननीय सरनाईक साहेब आणि आपले ठाण्यातले आमदार खासदार या इकडे उपस्थित राहणार आहेत। ते तुम्हाला कलेक्टर ऑफिसवाले टेक्निकल माहिती देऊ शकतात।